May I come in, sir? Yes, please. Good morning, sir. Good morning. Good morning, sir. बसा. तुमचा थोडक्यात परिचय करून द्या. सर, माझं नाव वैष्णवी संजीव वर्षे. मी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यावरून आलेले आहे. माझं ग्रॅज्युएशन BSc मॅथमॅटिक्समधून झालेलं आहे आणि शालेय शिक्षण मी जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथून पूर्ण केलेलं आहे. आणि माझे छंद पेंटिंग करणे आणि चित्रपट बनवणे. तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते 2019 मध्ये झालेलं आहे. Yes. मग 19 नंतर आतापर्यंत काय करत आहात तुम्ही? सर, मी MPSCची प्रिपरेशन पूर्ण वेळ. हे रिस्की नाही वाटत तुम्हाला? काही प्लॅन बी नाही का तुमच्याकडे? सर, आतापर्यंत म्हणजे मी 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. हा माझा 3रा इंटरव्ह्यू आहे. आणि ग्रुप बी ची पण ह्यावेळेस माझी पोस्ट फक्त 2 मार्कानेच राहिली आहे. ओके, त्यामुळे मी असं वाटतं मला अजून एखादा ट्राय मी दिला पाहिजे. ठीक, हरकत नाही. तुमचं BSc मॅथमॅटिक्स झालेलं आहे. Yes, sir. काय हो तुमच्या शिक्षणाचा काय प्रशासनात उपयोग आहे? वायाला गेल्यासारखं आहे ना मग तुम्ही प्रशासनात आला तर? नाही सर, वायाला गेल्यासारखं असं नाहीये. कारण की जे मॅथ्सवाले लोक आहेत तर मग प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मॅथ्सची गरज पडतेच. म्हणजे जसं की मी आता जर उपजिल्हाधिकारी म्हणून माझी पोस्टिंग झाली तर मला मॅनेजमेंट करायला लागणार प्रत्येक गोष्टीचं. म्हणजे की कुठे एखाद्या ठिकाणी पुरवठा कमी असेल तिथे मला पुरवठा जास्त जर म्हणजे द्यायचा असेल तर मग त्या गोष्टीची मॅनेजमेंट कसं करायचं. एखाद्या ठिकाणी जर काही वस्तूंची म्हणजे जास्त झालेल्या आहेत, एखाद्या ठिकाणी कमी पडते तर म्हणजे कसं मॅनेज करायचं, ह्या गोष्टीसाठी मला मॅथ्सचा उपयोग होऊ शकतो. गाव कोणतं आहे तुमचं? सर, पाथर्डी. गाव पण पाथर्डी म्हणजे शहरात आहेत का हो, तुम्ही? शहरात. मग तुमच्या शहराच्या काय समस्या तुम्हाला सांगता येतील ज्याला प्रशासनानं प्राधान्य देणं गरजेचं आहे? ते का तुमच्या इथे काय आहे? नगर परिषद आहे का पंचायत आहे? नगर परिषद आहे. तर कुठल्या अशा महत्वाच्या 3 समस्या आहेत तुमच्या पाथर्डी शहरासमोरच्या ज्याला प्रशासनानं महत्व देण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? सर, सर्वात प्रथम म्हणजे पायाभूत सुविधा तेवढ्या जास्त प्रमाणात नाही झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची पण समस्या खूप मोठी आहे. पाण्याचा पुरवठा तेवढ्या प्रमाणात नाहीये. कचरा व्यवस्थापन पण एवढ्या जास्त प्रमाणात नाहीये. आता सध्या काय मग पाण्याचा पुरवठा कुठून होतो, कसा होतो आणि जी काही पाण्याची समस्या आहे त्याच्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजे? सर, जायकवाडी धरणातून सध्या पाण्याची म्हणजे पाईपलाईन आलेली आहे पाथर्डी शहरासाठी. पण म्हणजे मध्ये जे काही गावं आहेत छोटेफार तर तिथे कधी पण पाईपलाईन फुटली जाते. त्यामुळे पुरवठा म्हणजे वेळेवरती येत नाही, पाणी वेळेवरती येत नाही. 7-8 दिवस पाण्याचा पुरवठा होत नाही. काय त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील? सोल्युशन काय? सर, जी पाईपलाईन जी आहे ते मध्ये काही गावातले लोक काय करतात, पाणी पाईपलाईन फोडतात आणि पाणी त्यातलं म्हणजे पाण्याची चोरी वगैरे केली जाते. तर मग कुठेतरी याच्यावरती म्हणजे निर्बंध घातला पाहिजे आणि चांगलं म्हणजे पाईपलाईन व्यवस्थितरित्या केली गेली पाहिजे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा एक खूप मोठा इश्यू सगळ्याच शहरांसमोर आता सध्या आहे. बऱ्याचदा आपल्याकडनं जी मेथड वापरली जाते ती आहे ओपन डम्पिंग. आजूबाजूला कुठेतरी कचरा डेपो असतो, तिथे कचरा ओपनली असा खुल्या पद्धतीने टाकला जातो. त्यामुळे अनेक समस्या पण निर्माण होतात आणि ती गावं याला प्रचंड विरोध करतात. आता सध्या जे काही कचरा डेपो आहेत त्यांना सुद्धा प्रचंड विरोध आहे आणि नवीन कुठला कचरा डेपो जर निर्माण करायचा म्हटला तर त्याला सुद्धा प्रचंड विरोध असतो. मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला समजा ह्या अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करायची संधी मिळाली, नगर विकास खात्यामध्ये तुम्हाला संधी मिळाली, काय असेल CO म्हणून, तर ही समस्या तुम्ही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची कशी हाताळा? सर, मला असं वाटतं की आपण जे डायरेक्ट ग्राउंडवरती कचरा फेकतो त्याऐवजी जर आपण अंडरग्राऊंड जर काही म्हणजे अशी सोय केली की ज्या याने आपण अंडरग्राऊंड त्याचं डम्पिंग करू शकतो आणि त्याचं जे म्हणजे त्याच्यामधून जे येणारं खराब पाणी वगैरे आहे याच्यासाठीही आपल्याला एक उपाययोजना करायला लागेल की खाली प्लास्टिक वगैरे अंथरून ते पाणीही जमिनीमध्ये मुरलं नाही पाहिजे याची पण काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आणि त्या कचऱ्याच्या म्हणजे त्याचं रूपांतर दुसऱ्या काही गोष्टींमध्ये करून आता म्हणजे काही ठिकाणी असं मी ऐकलेलं आहे की त्याच्यापासून खत पण बनवलं जातं आणि जे प्लास्टिक वगैरे आहे याचा उपयोग म्हणजे मेल्ट वगैरे करून त्याचा उपयोग रोड बनवण्यामध्ये पण केला जातो. असं काही वेस्ट टू एनर्जी हा काही कन्सेप्ट ऐकली का तुम्ही? हो सर, वेस्ट टू एनर्जी काय आहे ही कन्सेप्ट? सर, जे आपलं प्लास्टिक वगैरे आहे याला जाळलं जातं आणि त्याच्यामधून जी ऊर्जा निर्माण होते त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी वगैरे म्हणजे औष्णिक. कुठे आहेत का प्रकल्प? असं वाचलेलं आहे पण मला आठवत नाही सध्या. ठीक आहे. तुमच्या इथे कुठे कचरा डंप कुठे केला जातो? सर, कारेगाव म्हणून एक छोटंसं गाव आहे तिथं केलेलं आहे. कारेगाव.
तिथे विरोध होत असेल. हो सर, तिथं म्हणजे मच्छर वगैरे यांची समस्या खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे मग तिथले लोक विरोध करतात. ओके. तुमचे आवडते इंडियन मॅथमॅटिशियन कोण आहेत आणि का? सर सध्या म्हणजे सर्वात जास्त रामानुजन सर जे होते ते त्यांचं म्हणजे मला त्यांच्याबद्दल खूप असं आदर वाटतो. कारण पण रामानुजन जे आहेत तुम्हाला माहितीये काय त्यांची डेथ कशी झाली माहितीये? सर असं म्हणतात की म्हणजे ज्यावेळेस ते युरोपला गेले होते त्यावेळेस तिथे त्यांना अंगावरती म्हणजे जे अंथरूण कसं घ्यायचं त्यांना हे माहित नव्हतं, आणि त्याच्यामुळे त्यांना म्हणजे थंडी खूप जास्त लागली आणि मग त्याच्यामुळे त्यांना टीबीचा त्रास झाला असं ऐकलेलं आहे. ठीक आहे. आता अहिल्यानगर असं नामकरण आपण जिल्ह्याचं केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की अशा पद्धतीने शहरांची, जिल्ह्यांची, गावांची नावं बदलून काय होणार आहे का? काही साध्य होणार आहे का? कारण अशी नावं बदलताना खर्च सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होतो. हो सर. सगळे बोर्ड बदलणं, सगळे रेकॉर्ड्स बदलणं. आणि खरं तर अशी काही नाव बदलल्याने काही जिल्ह्याच्या काही समस्या वगैरे दूर होतात का? नाही सर. मूलभूत समस्या. अशा प्रमाणे मग काय आपण साध्य करतो नावं बदलून? अशी बदलावीत का नावं? तुमचं मत काय? सर खरं तर म्हणजे अहिल्यानगरचं नामकरण व्हावं ही एक लोकांमधून आलेली मागणी होती, की म्हणजे भरपूर लोकांचा त्याला पाठिंबा होता आणि जनमताच्या आधारावरती ते नामकरण केलं गेलं असं मला वाटतं. त्याच्यातून काही साध्य होत नाहीये, पण म्हणजे लोकांमधून मागणी आली होती म्हणून राजकीय पाठिंबा पण त्याला मिळाला आणि ते नामकरण झालं. तुमचं मत काय आहे की अशी नावं बदलली पाहिजेत की सर नाही? अहिल्यानगरचा जो इतिहास आपल्याला सांगतो तर खरं तर अहिल्यानगर हे निजामाने वसवलेलं होतं, म्हणजे त्याची स्थापना निजामाने केलेली होती. तर मग बदलण्यामध्ये असा काही पॉईंट नव्हता, कारण की तोही एक चांगला शासक होता, त्याने ते शहर वसवलेलं आहे. त्याच्यामुळे माझा असा नामांतराला म्हणजे विरोधच होता, म्हणजे आम्हाला असं नव्हतं वाटत की व्हायला पाहिजे, पण जे झालंय त्याला मग आपण आता ऍक्सेप्ट करून समोर असं काही नाही करावं असं मला वाटतं. म्हणजे असं भविष्यात असं काही नाही करावं असं वाटतं. याच्याशी संबंधित आपण प्रश्न घेऊ की अहिल्यादेवी होळकरांचं तुम्हाला बाकीचं योगदान माहिती आहे की पूर्ण युद्ध नीती वगैरे, महिला लीडर म्हणून, पण त्यांचं प्रशासकीय भूमिकेतील योगदान म्हणजे त्यांनी काय काय सुधारणा केल्यात प्रशासकीय म्हणजे सर इंदोरचा कारभार करत असताना. सर बर, ठीक आहे. तुमची हॉबी पेंटिंग आहे, व्ही.एस. गायतोंडे नाव ऐकलंय का तुम्ही? बरं, इंडियन पेंटर्स पैकी कोणते काय फेमस पेंटर्स आहेत? एम.एफ. हुसेन सरांचं नाव ऐकलं. कंटेम्पररी पेंटर्स मध्ये सर अहिल्यानगरचेच प्रमोद कांबळे सर आहेत, त्यांचं ते पेंटर आहेत की शिल्पकार? सर ते शिल्पकार पण आहेत, पेंटर पण आहेत आणि म्हणजे आपलं स्केच आर्ट्स वगैरे पण करतात. तुम्ही कोणत्या प्रकारचे पेंटिंग करता? सर मी पण म्हणजे ऑइल पेंटिंग, ॲक्रेलिक पेंटिंग, वॉटर कलर आणि स्केचिंग पण करते. आत्ताचे नवीन मॉडर्न पेंटिंगचे काही काही टेक्निक्स आहेत ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग मध्ये, ते तुम्हाला वाटतं का ते खरंच एक कलात्मक प्रकार आहे जो असं तुम्ही काढता आणि त्याच्यात काय फरक आहे? सर मी ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग पण केलेलं आहे, तर म्हणजे त्यात पण म्हणजे कला त्याच्यात पण आहेच, ते पण करण्यासाठी कला लागतेच, म्हणजे ते पण चांगलंच आहे. ठीक आहे. चारकोल पेंटिंग आणि शेड पेंटिंग मध्ये काय फरक आहे? सर चारकोल जे आहे ते डार्क शेड्स जेव्हा आपल्याला वापरायचे असतात त्यावेळेस चारकोलचा यूज केला जातो, आणि जे ग्राफाईट आहे ते म्हणजे कमी जेव्हा तुम्हाला असं एक सौम्य असं हे हवं असतं त्यावेळेस ग्राफाईट तुम्ही यूज करू शकता. मॅथमॅटिक्स झालेलं आहे तुमचं, बरोबर आहे? तर खूप वेळा आपण मॅथमॅटिकल मॉडेलिंग हे प्रशासनात वापर केलेला पाहतो, तर नक्की काय प्रकार आहे मॅथमॅटिकल मॉडेलिंग म्हणजे? बरं, ठीक आहे. असं तो बेसिक प्रश्न विचारतो की परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन मध्ये काय फरक आहे? सर परम्युटेशन म्हणजे तुम्हाला दिलेला जो डाटा आहे त्याची एक मांडणी करणं, आणि कॉम्बिनेशन म्हणजे त्या डाटातून तुम्हाला एक वेगळं काहीतरी करायला सांगितलेलं असतं, त्याच्यावरती म्हणजे एखादं फंक्शन त्याच्यावरती फॉर्म करणं, त्याला तुम्हाला एखादा ग्रुप दिलेला आहे मोठा ह्याचा आणि त्याच्यातून तुम्हाला काही निवड करायची तर परम्युटेशन वापराल की कॉम्बिनेशन? कॉम्बिनेशन. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मध्ये गणिताचा काही वापर आहे का? हो सर. काय असतं? सर वापर असा डायरेक्ट गणिताचा यूज केला. ओके. आता सध्या आहे ना आरक्षणाची मागणी मोठी चालू आहे, तर मराठ्यांना 50% आतून ओबीसीत आरक्षण मिळायला पाहिजे का? सध्याची काय प्रोव्हिजन आहे त्यासाठी? सध्या म्हणजे सरकारने मान्यता दिलेली आहे की कुणबी दाखले ज्यांच्याकडे आहे त्यांना दिलं जावं,
आणि SCBCचं आरक्षणही मागच्या वेळेस 10% वेगळं करून मराठ्यांसाठी म्हणजे दिलं. सरसकट आरक्षण मिळायला पाहिजे का? सरसकट असं नाही मिळायला पाहिजे सर. ज्यांच्याकडे दाखले आहेत आणि ज्यांचं म्हणजे नोंदी सापडत आहेत त्यांना दिलं पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. मग हैदराबाद गॅझेट मध्ये जे काही बाकीच्या जातींचा उल्लेख आहे हो सर. तर त्यांनी पण मागणी चालू केलेली आहे, हो ती सर. योग्य आहे? सर म्हणजे जर तुम्ही एका जातीसाठी हैदराबाद गॅझेट लागू करताय तर मला असं वाटतं मग सगळ्यांना समान न्याय असला पाहिजे. सर्वांनाच तुम्ही लागू करा, नाहीतर मग कुणालाच लागू नाही केलं पाहिजे असं. ठीक आहे. आता सध्या 25 वर्ष झालेत भारत स्वतंत्र होऊन, तर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याची ही योग्य वेळ आली आहे का? हो सर. मला असं वाटतं की युनिफॉर्म सिव्हिल कोड सगळीकडे लागू केला त्याने पाहिजे. काय फायदा होईल, म्हणजे नक्की काय बदल होतील? सर सगळे जे नागरिक आहेत ते एकाच कायद्या म्हणजे सर्वांना समान कायदे लागू होतील. आता सध्या आपल्याकडे जे वेगळ्या वेगळ्या धर्मांसाठी वेगळे कायदे लागू आहेत असं न होता सर्वांसाठी एकच कायदा लागू होईल असं. स्त्रियांसाठी काही खास त्याच्यात तरतूद आहे? हो सर. कारण की इतर जे धर्म आहेत मुस्लिम वगैरे ह्या धर्मांमध्ये स्त्रियांसाठी तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये म्हणजे सुरक्षता नाही प्रदान केली गेलेली आहे. प्रत्येक धर्म आपल्या आपल्या धर्माच्या याच्यानुसार म्हणजे त्यांना हे कायदे त्यांचे आहेत, त्यामुळे स्त्रियांना नक्कीच फायदा होईल. तुमचं जवाहर नवोदय विद्यालयातून झालंय शिक्षण, तर खूप वेळा असं तिथे आक्षेप घेतला जातो की विद्यार्थ्यांना पालकांपासून खूप काळ दूर राहिल्यामुळे एक थोडीशी प्रॅक्टिकल नॉलेज कमी असतं ज्यावेळी समाजात परत मिसळतात 10-1 वर्षानंतर. कारण की तुमचे जे जवाहर नवोदय विद्यालय असतात ते आयसोलेटेड ठिकाणी असतात, खूप जास्त समाजाशी संबंध नसतो, शाळेच्या बाहेर जास्त पडत नाहीत. तर ज्यावेळी ते एकदमच समाजात मिसळतात त्यावेळी थोडंसं काहीतरी मध्ये गॅप राहतो, त्यांना पूर्णपणे व्यक्त होता येत नाही, असा एक आरोप आहे त्याच्यात. नाही सर, मला असं नाही वाटत. कारण की म्हणजे जेव्हा मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकत असता तेव्हा उलट तुम्हाला जास्त समाजाबद्दल माहिती म्हणजे मिळते. कारण की मी ज्यावेळेस नवोदयमध्ये होते, अहमदनगर जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत, तर 14 तालुक्यांमधून मुलं तिथे आलेले असतात आणि प्रत्येकाची संस्कृती काहीतरी वेगळी असते, तर ती आपल्याला म्हणजे शिकायला मिळते. प्रत्येक म्हणजे तालुक्याबद्दल तुम्हाला वेगवेगळी माहिती मिळते. व्यवहार ज्ञान तिथे त्याच्याबद्दल काही असतं, प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं? म्हणजे कोणत्या केसमध्ये? म्हणजे असंच की कसं समाजात गेल्यावर की प्रॅक्टिकली कसं आपण डे टू डे बिहेव्ह करायचं? नाही सर, असं विशेष असं काही नसतं. ठीक आहे. नवोदयात तुम्ही होता म्हणजे CBSE पॅटर्न असेल तुमचं. तुम्हाला वाटतं का की स्टेटचा जो पॅटर्न आहे आता असं ते अडॉप्ट करायला लागले CBSE पॅटर्नच, तर ते योग्य आहे का? नाही सर, मला असं नाही वाटत की ती योग्य आहे. कारण की म्हणजे CBSE बोर्ड हे बनवलंच याच्यासाठी होतं की जे केंद्र शासनाचे जे म्हणजे एम्प्लॉईज होते तर त्यांचे मुलं ज्यावेळेस म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये त्यांची जेव्हा ट्रान्सफर व्हायची आणि राज्यानुसार त्यांचा सिलेबस बदलत राहायचा, मग त्यांना पूर्ण म्हणजे शिक्षण त्यांचं एका सिलेबस मधून व्हावं याच्यासाठी CBSE ह्या पॅटर्नची म्हणजे सरकारने निर्मिती केली होती. पण आता राज्य सरकार म्हणजे प्रत्येक राज्यानुसार त्यांची संस्कृती वेगळी आहे, तिथला इतिहास वेगळा आहे. मला असं वाटतं की राज्याने आपल्या संस्कृती आणि इतिहासावरती जास्त फोकस करावं. जास्त पण मग त्याच्यामध्ये एक आर्ग्युमेंट केलं जातं नेहमी की तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एज जो आहे तो CBSE वाल्यांना मिळतो. नीट सारखी एक्झाम आहे, JEE सारखी एक्झाम, मग तो जो गॅप आहे तो ब्रिज करण्याकरता आपण काय केलं पाहिजे? सर, आपण स्टेटचे जे सिलेबस आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस करू शकतो. जे की नीटचा सिलेबस आहे त्याला अनुसरून आपण स्टेटचा सिलेबस करू शकतो. याच्यासाठी पूर्ण सिलेबस बदलण्याची गरज नाही. ओके, ग्रेट. तुम्ही पाथर्डीतनं आलाय. पाथर्डी शेवगाव हा पट्टा बऱ्यापैकी दुष्काळ प्रणव क्षेत्र आहे, परंतु रिसेंटली मागच्याच वर्षी आणि ह्या वर्षी पण भरपूर पाऊस झालाय तिथं. काय कारण आहे बरं ह्या पावसाचं सडन पाऊस? सर म्हणजे मुख्य कारण हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे तापमान वाढलंय सध्या ते आहे. आणि ह्या ग्लोबल म्हणजे तापमान वाढल्यामुळे जे बंगालचा उपसागर आहे तिथं कमी दाबाचा पट्टा म्हणजे तयार झाला आणि तिथं सगळीकडचे जे मान्सूनचे वारे होते ते एकवटले गेले. हे तर फक्त या वर्षी तात्कालिक कारण होतं, म्हणजे लॉंग टर्म मध्ये तुम्हाला काही इफेक्ट वाटतं त्याच्यावर? सर मान्सूनचं थोडक्यात तुम्ही म्हटलं ग्लोबल वॉर्मिंगचा आणि ह्या अतिवृष्टीच्या ज्या काही घटना वाढतायत त्याची वारंवारता वाढते, याच्यात काही संबंध आहे का, तो सांगू शकाल का? सॉरी सर. तुमच्या इथं पाथर्डीमध्ये मोहटा देवी आहे, ते मोहटा देवी मंदिरात आहे ना, खालून ज्यावेळेस आपण वरती जात असतो त्यावेळेस 4 व्हीलरच्या काचा वगैरे बंद करतात लोक. काय प्रकार आहे तो, नेमका का बंद करतात लोक? नाही सर, मला नाही असं म्हणजे निदर्शनास आलं, आम्ही तरी नाही करत. तिथं मोहटा देवी शक्तीपीठामध्ये येते का? नाही सर. काय येत नाही बरं, काय कारण असेल त्याच्यामध्ये? सर ते कथा आहे की 51 शक्तीपीठ आहे जिथं म्हणजे
सॉरी सतीचे म्हणजे अंगाचे पूर्ण भाग पडले होते, तर त्याच्यामध्ये नाहीयेत. पण मोठा देवी जे आहे हे रेणुका मातेचं रूप मानलं जातं, ज्याचं शक्तीपीठ माहूरगडला ऑलरेडी आहे. तर हे शक्तीपीठ मार्ग जो आहे तर आता ऑलरेडी तिथं पर्यायी मार्ग अवेलेबल असताना असे मोठमोठे ज्यावेळेस प्रोजेक्ट केल्या जातात तर शेतकऱ्यांचा त्याला विरोध होत असतो. Yes, sir. पण ह्याच्यात असं दिसतंय की शक्तीपीठ मार्गाला मराठवाड्यामध्ये कमी विरोध होतोय आणि कोल्हापूर साईडला खूप जास्त विरोध होतो. Yes, sir. त्याचं नेमकं काय कारण वाटतं? सर मराठवाड्यामध्ये मला असं वाटतं शेती जी आहे ती कोरडवाहू आहे. तर म्हणजे जे सरकार सध्या जे देत आहे लोकांना दाम जो देत आहे ते शेतीचा, तर तो त्यांच्या याच्या मानाने खूप जास्त प्रमाणात आहे की बाबा तेवढं उत्पन्न त्यांना म्हणजे होत नाहीये. त्याच्या प्रमाणामध्ये त्यांना मिळणारी जे परतफेड आहे ती जास्त आहे. आणि कोल्हापूर साईडला शेती ही पूर्ण बागायती शेती म्हणजे प्रकारात मोडते. त्यामुळे तिथल्या लोकांना असं वाटतंय की आमच्या याच्यामध्ये तोटा होऊ शकतो. तुम्ही नगर परिषद आहे, आरक्षण सोडत झाली रिसेंटली, Yes, sir. कशा करता रिझर्व झाले तुमचं नगराध्यक्ष? ओबीसी सर, ओबीसी सर्वसाधारण ओके. तुमची हॉबी काय म्हटलं? पेंटिंग. पेंटिंग, वॉचिंग मूवीज, ड्रामा. रिसेंटली एक जे जुनं एक नाटक होतं ते पुन्हा सुरू झालेलं आहे. खूप फेमस नाटक होतं सखाराम बाइंडर म्हणून. हा हा. त्याचे काही प्रयोग झालेत आता. लेखक कोण आहे सखाराम बाइंडरचे? ओके. मग नाटक कोणत्या प्रकारचे नाटक असं मी कॉमेडी नाटक म्हणजे मी शाळेमध्ये असताना आणि कॉलेजमध्ये असताना बघा कॉमेडी. तुम्ही केलेत, हो मी केलं. बघितलं काही असे म्हणजे फेमस? बघितलं अजून नाही असं नाही मला सगळं ओके. आणि वॉचिंग मूवीज मध्ये कोणत्या टाईपच्या मूवीज आवडतात तुम्हाला बघायला? सर असं टाईप नाही म्हणजे सर्वच असं जे कधी जर मिळाला वेळ तर मी बघत असते असं. ओके. रिसेंटली कोणती बघितली आवडली अशी? सर नाळ मूवी मी बघितला 2 दिवसांपूर्वी, नाळ 2. खूप लेट बघितलं तुम्ही हॉबी असताना तुमचं? सर ते त्रिशा ठोसरला ज्यावेळेस पुरस्कार जाहीर झाला तर तिच्या ओके. भूमिकेबद्दल म्हणजे मी असं ऐकलं. असं जनरली नाही म्हणजे बघण्यात येत. पण कोण आहे डायरेक्टर नावाचं? सर सॉरी नागराज मंजुळे सर. मला नाही वाटत ते ते डायरेक्टर. नाही म्हणजे मला नागराज मंजुळे डायरेक्टर की प्रोड्युसर असं काही कन्फ्युज आहे. ठीक.